नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय श्रीराम मित्रांनो. आता दुपारी मी आता एका ठिकाणी चाललो आहे की तिथं आमची पालखीची जी टीम आहे पूर्ण त्यांची आमची ते एक पत्रकार आहे ते आमची मुलाखत घेत आहे आणि नंतरून बैनामे महोत्सव आहे संध्याकाळी, तर त्याचा पण ब्लॉग आपण पाहणार आहेत. तर कंटिन्यू करा ब्लॉग. आणि थोडं घाईगडबड येते तर मी लवकर जातो, तिथं फोन येत आहेत. तर चला गाईज, मग आमचे प्रवीण काका आलेले आहे आणि इथं महावीर क्लासेसला आमची इथं एकेकाची मुलाखत होईल पालखीबद्दल. क्लासेसला मुलाखत वगैरे झाली आमची. आता आम्ही इकडे दुसरी बीजे मार्केटकडे जातो आहे, काम येतं. मार्केटला आलेलं आमचं ते काम करायचे, स्टिकर वगैरे बनवायचे आहे ना, इथं गाड्या लावलेल्या आहे. इथं आम्ही आलेलो आहे. आता इथं महोत्सवच्या ठिकाणी आलेलो आहे. इथं अश्विन आहे ना, त्याचा शूट करायचा आहे फूड ब्लॉगचा. तर पहिले आता इथं त्याचे शूट्स वगैरे घेऊन घेतो मी आणि मग मध्ये जातो. आता इथं शूट्स वगैरे घेतलेलं आहे आम्ही याचा. आणि आता हे पूर्ण नोमॅड फोटोग्राफीची टीम आलेली आहे. 4 जण आहे बा इथं. हर्षल एक, गुरु आहे आणि सागर आहेत. आता इथं आज फॅशन शो आहे ना, तर त्याचा आज प्रोग्राम आहे. तर आम्ही सगळे तिथं फोटोग्राफी व्हिडिओ वगैरे बनवणार आहे. आता बघू, अजून तर काही प्रोग्राम स्टार्ट नाही आहे. 7 वाजता प्रोग्राम स्टार्ट आहे, पण पब्लिक यायला सुरुवात झालेली आहे. आपण ठीक 6 वाजता प्रारंभ करणार आहोत. आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शाळांचे जे प्रतिनिधी असतील त्यांनी कृपया आपण आलेची नोंद करून द्यायची आहे, म्हणजे त्याप्रमाणे शूट करतो आयफोनने. तिकडे जातोय आम्ही, पटकन शूट करतो. आता आम्ही पहिले आमचा शूट झालेला आहे, पण अजून कंप्लीट वगैरे करतो. हे अजून 1-2 व्हिडिओ बाकी आमचे, हा शोधतोय. एवढे स्टॉल आहे जबरदस्त. आता पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवीन मी की कोणते कोणते स्टॉल लागलेले आहे. तर पहिले हे आठवून घेऊ आमचं भाऊचं. हे आमच्या भाऊला शूट करून इथं भूक लागलेली होती, किंवा आमचा तो नडला फाडत होता ना. एव्हा कसा टूस के खात आहे हो. आम्ही तिथं खाण्यापिण्याच्या स्टॉलवर होतो. एव्हा काहीतरी घेतलं. काय ते रे, बिबडी घेतली त्याने. आता तो भुकेला शेअर झालाय. आता धीरे धीरे तो तिकडे येईन परत. आता तिकडे कार्यक्रमाकडे जाईन तो परत. भूक लागली की खाद्यपदार्थ घरी जेवण नाही रे. 4 दिवस नाही आपला. हां, घरच्यांनी डायरेक्ट त्याला आजच सोडून दिलाय. पा मावशी हा काय म्हणतोय, व्हिडिओ पाहून घेता तुम्ही. इथं आम्हाला हा चेतन 22कर भेटलेला आहे. चेतन हे बा, यांचा इथं स्टॉल लागलेला आहे. परंपरावाले मोठे लोक आहे, लवकर भेटत नाही बा, हे चालले लगेच. हो परंपरा सर. आता इथं ड्रोन उडवतोय हर्षल मोरे. हा बघा ड्रोन आहे इथं. इथं पूर्ण नोमॅड फोटोग्राफीची टीम आलेली आहे इथं. आणि मी इथं ब्लॉग पण शूट करतोय. अश्विन फूड रिव्ह्यूचा व्हिडिओ बनवतोय. आम्ही सगळेजण इथं. आता इथं लहान मुलांचे बरेचसे प्रोग्राम चालू आहे. आता 4-5 डान्स झाले इथे. आणि इथं पब्लिक वगैरे बरेचसे आलेली, पूर्ण गर्दी झालेली इथे. आणि इथं नोमॅड फोटोग्राफी पण इथं फोटो व्हिडिओ रील्स वगैरेसाठी आलेली आहे. इथं 4-5 दिवस आम्ही पूर्ण सगळेजण राहणार आहे. आणि आज फॅशन शो पण आहे. पहिले आता डान्स प्रोग्राम वगैरे लहान मुलांचा राहील, आणि मग बघू आता पुढे कसे कार्यक्रम राहतात का.
आता इथं आम्ही शॉप वगैरे पाहतोय. इथं गाड्यांचे पण आहे, सोने चांदी बाकीचे ब्रँड्स वगैरे पण आले इथं शॉप. परदेशी आता विनंती करेल की मान्यवरांना घेऊन आपण कृपया स्टेजवर यावं. काही डेकोरेशन सामान आहे, बॅगांचं वगैरे इथे वेगळे. इथे जैनचं आहे, इथं सोपे वगैरे आहे. आजच्या या दुसऱ्या रोडमध्ये जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विनंती करेल. इथं गाडी पार्ट्स वगैरे PPF म्हणून नवीन गाड्यांना PPF करतात असं. बरेचसे असे स्टॉल लागलेले इथे. आता इथं टाटा सोलरचं लागलेलं आहे. बाकी प्लॉट्स वगैरे जे याचे असतात ना, फ्लॅट्स घरांचे त्याचे पण लागलेले आहे. बाकी कलरवाले पाण्याचे फिल्टर वगैरे त्यांचे पण ब्रँड्स लागलेले स्टॉल. स्टॉल्स गेमिंगचे वगैरे लागले. 3D गेमिंगचं इथं. इथं आता कार्यक्रम चालू आहे अजून. जे मोठे अधिकारी वगैरे साहेब लोक आले त्यांचा कार्यक्रम चालू आहे. आणि इथं अश्विन भाऊ आमचा रील पोस्ट करतोय आता त्याचा फूड ब्लॉगचा. इथं फूड स्टॉलच्या ठिकाणी आलेलो आहे. 200हून अधिक जास्त स्टॉल इथं खाण्याचेच. तर बघू आता इथं काय खायचं आहे कोणता. आणि एवढ्या गर्दीमध्ये 1-2 पदार्थ खाऊ पण वेटिंग पण तेवढी असते स्टॉलवर. बघू आता इथं काय गर्दी पा. दाल पकवान घेतले आम्ही अश्विन भाऊने. आणि एवढी गर्दीमध्ये ते आता इथं फॅशन शोकडे आलेलो आहे मी. आता इथं फॅशन शो चालू झालेला आहे. मी तिकडून खाण्यापिण्याच्या स्टॉलकडे तो आता इकडे आलो आहे मी. आणि हे सगळं आम्ही दाखवतो या माध्यमातून. आमचा आणि यानंतर आमंत्रित ड्रोन उडवतोय बघा. करूया रॉयल ब्राईड्सना. जळगावकर टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजे. पूर्ण पब्लिक आता वाढलेली आहे. पूर्ण फुल भरलेलं आहे आता इकडे. आणि इथं आमचे सागरदादा पण आहे. सागरदादा तुम्ही काय म्हणता आजच्याबद्दल? काही नाही दादा, सगळं तुमच्याकडे आमचं जे काही येते. आता प्रत्येक कल्चरचा इथं परफॉर्मन्स आहे आणि फॅशन शो आहे. मजरा पुरे ही साथ
उच्च प्रकारच्या फॅशन शोला इथे तुमच्या सगळ्यांसोबत आणण्यासाठी. तर या संपूर्ण टीमचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. आणि अजूनही एक से एक राऊंड स्टुडिओच्या द क्लासिकल ब्राईड. साज मेकअप स्टुडिओच्या आमच्या या सगळ्या वधू चंद्रिका ही टीम आपल्या सगळ्यांसमोर घेऊन आल्या आहेत. आणि आमच्या ब्राईड सोबतच आमची ग्रूमिंग टीम. डान्स कोरिओग्राफी बाय जागृती भिडे, वॉक कोरिओग्राफी बाय मानसी शर्मा. होय होय. वैसे जब राजा महाराजा युद्ध से तब रानी साहिबा प्रेम और चिंता जताने उन्हें नाराजगी दिखाती है और एक हम है जो बस मुस्कुराए जा रहे हैं. श्री सखी, जी यदि कोई अपनी दहशत दिखाने के लिए
आता इथे लग्नाचा पूर्ण दाखवत आहे डायरेक्ट. हे बाई इथं फोटोग्राफर किती आहे. किंवा आता तुम्ही फॅशन शो बघत असाल पण हे आमची टीम आहे इथं. तो एक गुरु तिथे हा एक आहे, हा हो मी इकडे मोरे आहे, हा इकडे सागर आहे, बाकी तिकडे देवा. दूल्हा दुल्हन भी साज मेकअप स्टूडियो के हैं और बाराती भी साज मेकअप स्टूडियो से हैं. Let's welcome to the fame, the Stree Shakti of Jalgaon. हे बघा 9:30-10 झालेले तरी पण एवढी पब्लिक आहे. बाय मानसी शर्मा, आमची मॅनेजमेंट टीम तीर्थ कोलाडिया, याशिका किनाडा, परिधी पाटील, महेश, अमोल, रिया, युक्ता, किरण, लीना, कल्याणी, प्रियांका, स्वीटी, स्नेहा, गायत्री, उत्कर्षा, काजल, गौरी, खुशी, लावण्य, प्रियंका, श्रेया, योगिता, मुस्कान आणि भाग्यश्री शर्मा या सगळ्यांनी मंचावर यायचंय. अन्वी परदेशी आणि गायत्री परदेशी यांना मी विनंती करते त्यांनी वर यायचं. अर्चना साजची पूर्ण मॅनेजमेंट टीम आता स्टेजवर येते आणि पब्लिक पण भरपूर आहे, जबरदस्त आहे. आणि इथं आमचा हर्षल मोरे, हे बघा सागर आहे. So, आमच्या डान्स आणि वॉकच्या कोरिओग्राफर्स आहेत या दोघी. प्लीज गिव्ह इट अप फॉर देम. तुम्ही जागृती ताईला पाहिलं असेल की ते आमच्या परिवर्तन टीम मध्ये, ती पण अर्चना साजमध्ये फॅशन शो मध्ये. प्लीज कम अप ऑन द स्टेज. खर तर बहिणाबाई महोत्सवाचा मानबिंदू ठरत असलेला, कारण त्या फॅशन शो आणि याच्याकडे एक विशिष्ट वर्ग तरुण असेल किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये, पण हा या फॅशन शोच्या माध्यमातून मोठा फॅशन शो या बहिणाबाई महोत्सवाच्या माध्यमातून होतोय. आणि निरंतरपणे या 11 पर्वामध्ये जवळपास 7 पर्व आपल्या 7 स्टुडिओचा हा शो आपल्याला या ठिकाणी होतोय. आणि बहिणाबाई महोत्सवाचं खास आकर्षण देखील दरवर्षी या ठिकाणी असतंय. आज देखील या वर्षी सुंदर असा त्यांनी शो या ठिकाणी सादर केलाय. खरं तर अर्चना दिदी या भरारी पण आता इथं त्या प्रत्येकाला ताकदीने काम करतो, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी गायत्री सन्मान चिन्ह देत आहे. आणि ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी जयश्री ढगे, तिच्या हस्ते आज या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर आपली 5वी आता इथं आमचे नोमॅड टीम सगळं आवडते. आता कार्यक्रम झालेला आहे इथे बघा. मला डेटा ट्रान्सफर करजा, मी गुरुला सांगितलेलं आहे. का रे भाऊ सागर भाऊ, बरोबर आहे भाऊ. आता तर सागर भाऊचे डायरेक्ट पाय गेलेला असं वाटतंय मला डायरेक्ट. हां काम करायची क्षमता अजून भरपूर आहे. फक्त आता फोटो कधी झाला तर मूवी तेव्हा एकदम जोरात होणार आहे आपला. असं आहे का? का रे गुरु काय बोलतील का? आमची आता जिरली आहे, आता आम्ही घरी जाऊ. हा आणि मोरे यांच्यासोबत माझी त्याच्यापेक्षा डबल नाही जिरलेली आहे. आता म्हणजे फोटोवा करीन, विटोवा करीन, पानोवा करीन. आधी म्हणतात मला कोण म्हणतात? नोमॅडवालाच म्हणतं मले. का रे नोमॅड म्हणतात. हे बाय नोमॅड हे दबा. कार्यक्रम संपलेला आहे. इथं बिडे मॅडम आणि सर आहे आणि जागृती आहे. इथं अर्चना साजमध्ये तिने फॅशन शो केलेला आहे आणि सिस्टर आहे ते मॅमची मुलगी आहे. आता मस्त झाला कार्यक्रम. ताई काय म्हणशील आजच्या कार्यक्रमाबद्दल तू? खूपच छान
खूपच छान झाला. मजा आली गेली. तर हां मॅनेजमेंट आजचं आमचं खूप प्रॉपर झालं आणि त्यानंतर तो शो आम्ही म्हणजे सर्व करून घेतला सर्वांकडनं, तो एकदम प्रॉपर झाला. म्हणजे आमची टीम इतकी मस्त वर्क झाली आता मला सुचत नाही काय बोलायचं, कारण मी पूर्ण हँग झाले. आता मला बरं वाटतं, एकदम मस्त वाटतं, रिलॅक्स वाटतं. एक दीड महिना आता डोक्याचा ट्रेस निघालेला कार्यक्रम झालाय. स्ट्रेस होता तो आता बाहेर पडलाय, आता भयंकर वाला बाहेर पडलाय. आता असं हलकं वाटतं, इतकं हलकं वाटतं की मी सांगू नाही शकत आता, इतकं भारी म्हणजे. आता ते पूर्ण डोक्याचा ट्रेस पूर्ण ढिला झालाय तिचा. आता डायरेक्ट टेन्शन कमी झालंय तिचं. इतकं टेन्शन म्हणजे पूर्ण वर्षभराचं वर्ष बाय बाय वर्षभराचा तिचा ट्रेस कमी झालेला आहे म्हणजे. चला काहीच मग नाही आता बॅट डे, आता बाईट डे बोलला ना, आता बाईट देऊन दे. अय बाईट देतोय आपला गुरु, थांब. बाईट डे लवकर सर. आता असं करा, बाईट देतो तुम्हाला मी हातावर. नाही अशी बाईट दे ना. बोल ना काहीतरी. bite देतो तुमच्या थांबा, काय म्हणतोय हा बघू द्यायचा. बोलून घ्या ना सागर, काहीतरी बोलून घ्या. मी काय बोलू सो गाईज, आता आमची जिरली आहे, आम्ही घरी जात आहोत. बाय बाय. आम्हाला येऊन खूप आनंद वाटतो इथं आणि आमचा शूट जो आहे तो एकदम मस्त प्रकारे झालेला आहे. आता आमची जिरली चेटलं रे आता, चला घरी. तर आता आम्ही इथून या प्रोग्रामवरनं निघतोय. आता हे बाकीचे पुढे काय आहेत, हे 2 जण पुढे चालले, गुरून ते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. स्टॉल वगैरे कव्हर नाही झाले आज, आणि हे इथं मी अर्धे कार्यक्रम चालू आला ना, त्या प्रोग्राममुळे मी स्टॉल कव्हर नाही झाले. तर उद्या मी परत संडे तर मी परत हा ब्लॉग कंटिन्यू करेन, किंवा मग नवीनच करेन. मी एक काम करेन की दुसरा व्हिडिओ आणि परत ब्लॉग करेन मी. आणि हा भाऊ, आता आम्ही गाडी वगैरे घ्यायचा विचार करतोय. गुरु गाडी घेतोय का? गाडी घेतोय. हो, गाडी प्लॅन सुरू आहे. हां, पंच घ्यायचा प्लॅन आहे आमचा. पंच घेतोय तो, असा पंच, टाटा पंच घेतोय तो. इतकी भारी. हा इथं टाटाचा पंच घेतोय, आणि हा इथं यश आहे बा. इथं लाईव्ह चालतो डायरेक्ट आपल्याकडे. बोलल्यास कॅमेरा चालू होतो रे. बोल आता काय. हर्षल मोरे आलेले. चल यश, आता आमचा भाऊ आहे. अरे हे आमचे गुरु, हे चेतन बाविस्कर परंपराचे अध्यक्ष. नाही अध्यक्ष नाही, काय म्हणतात, ओनर म्हणतात. सॉरी, आम्हाला त्या मंडळात राहायची सवय पडून गेली ना, त्याच्यामुळे. हा नाही चेटलं रे ओपा आहे. पान घेतोय गुरु, माझ्यासाठी बी घेतोय का पान? दाखव. गुरु आमच्यासाठी पण घे. गुरु आमच्यासाठी झालं पेमेंट गिरली. नाही रे, त्याचं जेवण झालं नाही रे, त्यासाठी आपण जेवण करणार आहे घरी. का रे, पानाचा उपास आहे घेऊन, पानावर उपास आहे. उपास हे बा, ऐका रे, जाऊ द्या रे. त्याला चक्कर येत आहे त्याला चक्कर येत आहे. इथं आमचे मंगेश कुलकर्णी सर भेटलेले बघा. मंगेश सर, काय म्हणसान तुम्ही? एकदम छान. तुम्हाला कसं वाटलं? आणि आमचा मित्र आमच्यासोबत पवन भोई आलेला आहे. नमस्कार सर. पान घ्या. ये ग. सो गाईज, आता मी इथून बहिणाबाई महोत्सवचा कार्यक्रम झालेला आहे. आता मी घरी जातोय. आणि तुम्हाला कधी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. बाय गाईज.